इथे तुम्ही बघताय ही आहे आपण आहोत आता आंबेनळी घाटात आणि हे बावली हे गाव आहे। या बावली गावात इथे आपल्याला एच ब्लॉकची क्रॅश बॅरियर वॉल आपल्याला इथे दिसत आहेत। तर ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला राजेंद्र लडकत हे एक्सप्लेन करणार आहेत। नमस्ते सर, तुमच्या कॉन्सेप्ट बद्दल आम्हाला सांगा। ही क्रॅश बॅरियर वॉल आहे। इथून हा 70 फुटाचा कर्व आहे। इथून गाड्या याच्यात धडकतात, काही गाड्या खालती 2 ट्रक खाली पडलेले आहेत, म्हणून आम्ही ही क्रॅश बॅरियर वॉल बनवली आहे। याच्यामध्ये हा कॉन्क्रीटचा एच 3.5 फुटाचा ब्लॉक आहे। एच आहे म्हणजे ह्याचा शेप एच आकाराचा शेप आहे। ओके, तुम्ही 1 मिनिट थोडं मागे व्हा म्हणजे आम्हाला दिसेल। 1 फूट खालती गेलेला आहे आणि साइडने संपूर्ण मुरुम टाकलेला आहे। या एच ब्लॉकच्या इथे जो पाईप दिसतो याच्यातून वायर रोप, स्टीलचा वायर रोप गेलेला आहे, तो तिकडे जाऊन एक 15 फुटावर जाऊन नेलिंग केलेला आहे तिथे त्याला। त्याच्यावरती आपण हा पाईप टाकलेला आहे। पाईपच्या वरती आपण कॉन्क्रीटचा रीळ टाकलेला आहे। या रीळावरती आपण टायर टाकलेला आहे, जेणेकरून गाडी अशी धडकली तर हा टायर फिरेल आणि इम्पॅक्ट ॲब्सॉर्ब होईल। छोट्या गाड्यांसाठी इथं आपण हे टायर बसवलेले आहेत। याच्यामधून पण आपण रोप नेऊन साईडला नेलिंग केलेले आहेत। आणि हे टायर परत इथे बांधलेले आहेत। आता 2 वर्ष झालेले आहेत त्याला, अजून काही डॅमेज झालेलं नाहीये आणि चोरीला पण काही गेलेलं नाहीये। नाहीतर आपल्याकडे चोरीला वस्तू जाण्याची भीती असते। आता हा जो रोप आहे हा वरतून इथे नेलेला आहे, त्यामुळे टायर काढू शकत नाही। आता तुम्ही पाहू शकता तिथे मागून एक जो रोप गेलेला आहे, हाच रोप इथून या प्रत्येक चॅनल मधून पास केलेला आहे। त्यामुळे तो इम्पॅक्ट सगळा, जो काही एखादा ट्रक धडकला तर त्याचा इम्पॅक्ट सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होणार आहे। इथे तुम्ही सी चॅनल मधून गेलेला आहे। अच्छा, म्हणजे हा थ्रू आउट रोप आपला कनेक्टेड आहे, त्याच्यामुळे जर का काही इम्पॅक्ट असेल तो सगळा डिस्ट्रीब्यूट होणार आहे। ठीक आहे। आता या वायर रोपमुळे स्ट्रेंथ मिळते त्याला आणि ब्लॉक इम्पॅक्ट ॲब्सॉर्ब करण्यासाठी काम करतो। बर। आणि सर ती मागे वॉल आहे, ही मागे वॉल आहे, ती एच आणि वाय आकाराची ब्लॉक आहे। बर, वॉल आहे ही वॉल तुम्ही पाहू शकता। इथे रोडच्या खालून एक ब्रिटिशकालीन नाला गेला होता, त्या नाल्याच्या वरती आम्ही दोन वॉल उभ्या केल्या, त्याच्यावरती आडवा स्लॅब टाकलेला आहे। स्लॅबवरती आम्ही टी आकाराची वॉल तयार केली, त्याच्यावरती एच आकार आणि वाय आकाराचे ब्लॉक टाकलेले आहेत। अच्छा, म्हणजे खाली टी आहे। या एच आकारामधून पण ही वायर रोप गेलेली आहे, तिला तिकडे जाऊन आपण नेलिंग केलेलं आहे 15 फुटावर। अच्छा, हा एच ब्लॉक आहे आणि हा वाय ब्लॉक आहे। ओके। आणि हा खालती टी आकारावरती उभे केलेले आहेत आणि इथे खाली नाला आहे। ओके। आता या सगळ्या कामाला 2 वर्ष झालेले आहे। तुम्ही बघू शकता किती अवघड सिच्युएशन मध्ये इथे एक ट्रक वरून खाली पडलेला आहे, 2 माणसं त्यात दगावली। अच्छा, त्याच्यानंतर हे बांधण्यात आलं। त्याच्यानंतर हे बांधण्यात आलं। ओके। आता श्री राजेंद्र लडकत जे आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छिते की ते जवळजवळ 2 महिने याच ठिकाणी राहून हे त्यांनी कन्स्ट्रक्शन कंप्लीट केलेलं आहे। आणि हे तुम्ही बघू शकता, फक्त इतक्या मिनिमम कंडिशन्स मध्ये ते इथे 2 महिने राहून त्यांचं लाईट नाही नव्हतं, पाणी नव्हतं, इंटरनेट नाही। तर तिथे मी तुम्हाला सांगते, त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तिथे टेंट टाकून ते राहिलेले आहेत। आणि अगदी 1 की 2 लेबर मिळायला पण प्रॉब्लेम होतं, 1-2 लेबरमध्ये थांबून त्यांनी हे काम केलेलं आहे। त्यांच्याबरोबर त्यांच्या मिसेस माधुरी लडकत पण इथेच राहत होत्या आणि हे काम सगळं त्यांनी फतेह केलेलं आहे प्रतापगडच्या पायथ्याशी।